नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या खास सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत आपल्या विशेष सखीला. मैत्रिणींना तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपली चंद्रपूर येथे देखील शाखा होते आणि त्या चंद्रपूर शाखेकरिता आपण विविध प्रकारच्या नामांकित भगिनींना आपण व्हिजिट करतो आहे, त्यांच्याशी संवाद साधतो आहे आणि आपलं चॅनल कशा पद्धतीने आणखी मोठं होऊ शकते यासाठी आम्ही त्यांच्याकडनं विविध आयडियाज देखील घेतो आहे. आणि अशाच माझ्या एका भगिनीला आपण इथे भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे सुवर्णाताई लोखंडे. जाणून घेऊया सुवर्णाताई लोखंडेच्या बाबतीत काय आहेत त्या. नमस्कार आणि आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तर आमचे जेवढे पण दर्शक आता तुम्हाला बघताय आहेत त्यांना तुम्ही सगळ्यांना तुमचा एक परिचय द्या. मी सुवर्णा विजय लोखंडे. नमस्कार. मी टुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये राहते, जिल्हा चंद्रपूर. आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता, सोबतच योग शिक्षिका, पतंजली योग समिती आणि माझं स्वतः आमचं भजन मंडळ सुद्धा आहे. एक सामाजिक क्षेत्रात भरपूर वर्षापासून आम्ही एक महिलांसाठी एक उपक्रम सुद्धा राबवत असतो, की ज्या घरगुती महिला आहेत त्यांना एक छोटीशी व्यासपीठ मिळावं यासाठी सुद्धा आमचं एक छोटे मोठे कार्यक्रम राबवत असतो. आमच्या ग्रुपमध्ये जवळपास मला वाटते महिलांचं लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे ग्रुप असतात. ज्येष्ठ नागरिक संघ, बाल योगा, म्हणजे केवळ महिलांकरताच नाही तर ज्येष्ठ आणि लहान मुलं यांच्यासाठी देखील यांच्यासाठी सुद्धा असतो. ते 5 जुलैला आमचा जो कार्यक्रम होणार आहे महिलांसाठी, जो पुरस्कार आपण वितरित करणार आहोत, विशेष क्षेत्रामध्ये ज्यांनी कामगिरी केलेली आहे उल्लेखनीय अशा महिलांना आपण तिथे सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे CDCC बँकेच्या हॉलला. तर त्या कार्यक्रमासाठी खरं तर आपल्याला आम्ही आमंत्रित तर करतच आहोत. तुम्ही नक्कीच त्या कार्यक्रमाला या आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय वेगळं पण वाटेल की म्हणजे त्या कार्यक्रमात काय असायला हवं असं तुम्हाला वाटतंय. त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही खरंच म्हणजे ऍक्च्युली जिथे महिलांचा सत्कार वगैरे होतो तो काही महिला स्वतः पैसे देऊन किंवा माझा सत्कार करा अशा येऊन बोलतात. पण तुम्ही त्या दृष्टिकोनातून न बघता एक समाजात खरंच तुम्ही जेव्हा काय करतो, परीक्षण करतो, आपण बघत असतो आपल्या त्याच्यामध्ये की कोण चांगलं काम करणारे असतात जे दिसतात करताना. पण काही लोक असे असतात की बघून डोळे झाकून त्यांना कुठेतरी बायकट करायचा प्रयत्न करत आहे. असं न करता तुम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटून त्यांचा सत्कार करावा एवढीच अपेक्षा असेल. नक्कीच. ताईंचा एका शब्दात सांगायचं की फ्लॅश मारणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही अवॉर्ड न देता ज्या खरंच मैदानात उतरून काम करतात त्या महिलांना तुम्ही पुरस्कृत करा, जेणेकरून त्यांच्या प्रेरणा वाढतील आणि त्यांना आणखी काम करण्याची चालना मिळेल. ताई, तुमचा हा जो सुझाव आहे तो आम्ही नक्कीच ऐकू. आणि असं काही वुमन्स 24 चॅनल मी याच्यात असते की कुठली महिला छान काम करते आणि तिला पुढे घेऊन जातो आणि आमचा उद्देश देखील हाच आहे. तेव्हा तुम्ही आमचा हा खूप छान सुझाव दिलेला आहे आणि नक्कीच तुला आम्ही पुढे घेऊन जाऊ. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि अगदी थोड्या शब्दामध्ये त्यांनी इतक्या छान पद्धतीने आम्हाला प्रेरणा सांगितलेलं आहे, संबोधित केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खास धन्यवाद किरण घाटे यांचे, कारण त्यांच्या सहज सुचलेल्या ग्रुपमधून आपण या सगळ्यांना भेटतो आहे, त्यामुळे त्यांचे विशेष धन्यवाद.